न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर येथील नगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवर पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण आंदोलन केले। त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की श्रीरामपूर येथे नगरपालिका हद्दीत गेल्या 50 वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा नगरपालिकेने बसवला आहे। अर्धाकृती पुतळा काढून त्याच जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा आहे। तसा ठराव श्रीरामपूर नगरपालिकेने केलेला आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार असून त्याची सर्व रक्कम देखील श्रीरामपूर नगरपालिकेने दिलेली आहे। तसेच पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खाते आणि सर्व शासकीय कार्यालय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासंदर्भात ना हरकत दाखले दिलेले असताना जिल्हाधिकारी यांनी कळविले की ती जागा वन विभागाची आहे। त्या संदर्भात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी पुराभिलेख फोर्ट मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातील 70 वर्षाचे इंग्रजांच्या काळापासूनचे नोटिफिकेशन आहे तेथून पुतळ्याच्या जागेसंदर्भातील 3 नोटिफिकेशन सुभाष त्रिभुवन यांनी मुंबईमध्ये 5 दिवस थांबून हस्तगत केले। त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जागा वन विभागाची असली तरी पण त्या जागेचं निर्वनीकरण झाले असल्याचे पुरावे समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। त्याचबरोबर मोर्चा, रास्ता रोको, आंदोलन, निदर्शने, उपोषणे असे अनेक प्रकारचे स्मारक समितीच्या वतीने गेल्या 5 वर्षांमध्ये आंदोलने करण्यात आली आहेत। तसेच पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता या सगळ्यांना देखील निवेदनं देण्यात आली आहेत। केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी देखील परवानगी संदर्भात पत्रव्यवहार केलाय। एवढं सगळं असताना देखील जिल्हाधिकारी या पूर्णाकृती पुतळ्याला परवानगी देत नाहीत। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले। तरी पण जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली तर याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी यावेळी बोलताना दिला। आज या ठिकाणी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूर्णाकृती पुतळ्याला परवानगी द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही लोटांगण आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणी आमचं लोटांगण आंदोलन झालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आमची या ठिकाणी विनंती व इशारा आहे तर तुम्ही जर समजा पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी परवानगी दिली नाही तर याहीपेक्षा आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करू त्याची या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद। जय हिंद। यावेळी अमित काळे, संदीप दिवर, संतोष शेळके, निखिल सुरवंशी आदी उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह दीपक कदम, श्रीरामपूर।